स्पोर्ट्स सतीश शशिकांतजी पाटील चिन्मयी ट्रान्सपोर्टच्या वतीनं आपल्याला या 3 चमचमाते ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत। त्याबद्दल आम्ही चिन्मयी ट्रान्सपोर्ट्स आणि सतीशजी पाटील तसेच शशिकांतजी पाटील यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। चला शतरक्षण लावून घ्या, रुपेश फिल्डिंग लावून घ्या। या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मान्यवर काहीशी रजा या ठिकाणी घेतात आणि या ठिकाणी वेळ दिल्याबद्दल आम्ही दोन्ही आमचे विजयदादा पाटील आणि नूतन शेटजी भोईर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय। तर त्यानंतर सुरेशजी तांगडी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था झाली, त्याबद्दल तांडी माफ करा तांडी असं नाव आहे। तर सुरेशजी तांडी यांच्या माध्यमातून बॉलची व्यवस्था झालेली, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। तसेच रुपेशजी वैती, रुपेशजी पाटील, राजेशजी पाटील, तसेच राजेश जयश्री, मदन तुंबडा आणि नूतन शेठ भोईर यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण की त्यांच्या माध्यमातून मुलाचं आणि महत्त्वाचं म्हणजेच आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून शक्यतो आम्हाला नेहमी लाभत असताना यावर्षी सुद्धा त्यांनी आम्हाला ते आर्थिक सहकार्य दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। त्यानंतर विठ्ठल बालचंद चव्हाण यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आले आहेत। राधा एंटरप्राइजेस म्हणजेच कैलाची काशीनाथ वर्गणा यांच्या माध्यमातून या आयोजकांसाठी टी शर्ट्स आले आहेत, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। श्री देवेंद्र वासुदेवजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभलाय। दिनेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभलाय। रवींद्रजी ठक्कर विद्यमान सरपंच टिबरी गावचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलाय। नितेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। तसेच विवेकजी डुकले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे। चला मॅच सुरू करा पंच। अरविंदजी पाटील तसेच शशिकांत हरेश्वर दादांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे। शशिकांतजी हरेश्वर पाटील असं मला माहिती मिळते। तर विपिन दादांच्या माध्यमातून मंडपाची व्यवस्था आपल्याला नक्कीच झालेली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय। चला सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू पडल्यापासून तुम्ही 20 मिनिटाच्या अंतरामध्ये ही षटकं पूर्ण करा ही विनंती असेल, कारण की वेळेला फार महत्त्व आहे। काल भरपूर अंधारामध्ये मॅचेस 2-2 षटकांचे कराव्या लागल्या, त्यामुळे विनंती असेल की जरा घाई करा। पहिला चेंडू या ठिकाणी पडलाय तो म्हणजेच 11:40 या दुसऱ्या मॅचचा 2 धावा मिळाल्यात। लकी आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाच्या माध्यमातून मागील मला वाटते हप्त्यामध्ये म्हणजेच रविवारच्या दिवशी खार्डीच्या मैदानावरती दुसरा क्रमांक पटकावला होता। या संघाने एक गावी संघ आदिवासी संघ अशा तो गट होता। 3 दिवस खासदार बाळामामा चषकामध्ये ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। शतरक्षक या ठिकाणी आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण होते। धाव फलकावरती ज्या धावा आपण जर पाहिल्या तर इथे 60, 61, 62, 66 धावा सुद्धा सकाळच्या सदरामध्ये आय थिंक मी चेसेबल म्हणेन, म्हणजे सुरक्षित नाही आहेत। तर एक 70, 71 धावा बनवावे लागतील, किमान 70चा पल्ला गाठावा लागेल, कारण की टिवरीचं मैदान आहे। हे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांसाठी कर्दनकाल ठरत आहे। मागील स्पर्धेमध्ये सुद्धा मी पाहिलं होतं की 7 चेंडूमध्ये 7 षटकार सूरजने मारले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा सूरज म्हणजे सूर्य हा तळपला आहे टिवरी संघाचा। अगोदर सूरज नावाचा एकच खेळाडू असोसिएशन मध्ये होता, सूरज माळी, आता 2 सूरज माळी झालेत। ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर लांबून खेचला होता चेंडूला। शतरक्षक त्या ठिकाणी कोण होता, तर चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, मॉन्टीच्या हातामधून झेल सटकलाय। थँक्यू डीजे। नक्कीच अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रित केलेलं हे गाणं आपल्याला ऐकवलं गेलं।
एज लागला होता चेंडू मात्र आपण जर पाहिला तेवढा टायमिंग चांगला झाला नव्हता. धावफलक आपण पाहू शकतायत 1 न पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजेच किती धावा तर 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या क्रीडा नगरीवरती या टिवरीच्या मैदानावरती टिवरीचे ग्रामस्थ त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आदरणीय सन्मान्य श्री विजयजी पाटील टिवरी गावचे ग्रामस्थ आहेत. त्यानंतर नूतन कुमार शेठ भोईर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यानंतर अविनाश दादा भोईर हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. कुंजनजी पाटील आणि रवी किल्लारे दादा सुद्धा या ठिकाणी काही काळापुरते मला वाटते आलेत. पुन्हा एकदा पाहतोय आपण आणि अजून जे मान्यवर येतात. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, फाईन एक क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, नक्कीच इथे चौकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात केली लकी आणि भावेश याने. डाऊन द लेग चेंडू मात्र आपण पाहू शकतो वाईट बॉल, वाईट न धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नागले संघामध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली फलंदाजी आहे. त्या चांगल्या फलंदाजीला इथे प्रदर्शित करावं लागेल, नक्कीच त्याचं प्रदर्शन करावं लागेल. अन्यथा समोरचा जो संघ आहे छत्रपती वॉरियर्स एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ, त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजांची कमी नाही आहे. आणि या विभागात जुचंद्र विभागामध्ये जर पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओ हो 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 सर एक फटका, चेंडू चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 4 धावांसाठी चौकार. एक षटक समाप्त झालं. धाव संख्या 17. काल या स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये NCC नायगाव, संकेत आणि प्रफुल्ल यांच्या कामगिरीनं आपण पाहिलं. नक्कीच त्या संघाने सुपर 3 मध्ये जागा बनवली गेली आहे. हे मैदान जर आपण पाहिलं ऐतिहासिक मैदान आहे. भरपूर कमी नाईट टुर्नामेंट होतात आणि त्याच्यातला मला वाटते सर्वात जास्त नाईट टुर्नामेंट ज्या झाल्या असतील त्या या टिवरी गावामध्ये झाल्या असतील असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. आता मात्र सर्वजण सर्रास नाईट टुर्नामेंट खेळवतात. मात्र जी हिंमत पहिल्यापासून जी केली होती ती टिवरी गावाने केली होती आणि नक्कीच आवर्जून त्यांची स्तुती करेन, कारण की बऱ्याच वर्षा अगोदरपासून नाईट टुर्नामेंट होत असते. तर हे जे मैदान आपण जर पाहिलं त्या मैदानावरती भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं टिवरी गावामध्ये हनुमान टिवरी संघ जुना संघ आपल्याला ओळखला जायचा, सध्या मास्टरचा संघ त्या नावाने खेळतोय असं मी ऐकलेलं आहे. आय थिंक मी चुकीचं असेल तर करेक्ट करावं. दरम्यान धाव संख्या 1 न पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागल्या जातात. तर पुढे सरकली गेली ती म्हणजेच 18 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. बघा, एक षटकासाठी 5 मिनिटं तुम्ही वापरले गेलेत आणि एक प्रत्येक संघाला विनंती असेल की किमान 20 मिनिटांमध्ये 4 षटकं तुमची पूर्ण व्हायला हवीत आणि 3 षटकं असतील तर 15 मिनिटांमध्ये पूर्ण करा. पुन्हा एकदा बघा, 6 मिनिटं झालेली आहेत. एक चेंडू तुमचा दुसऱ्या षटकाचा टाकून झाला आहे. 6 मिनिटांनी 14, 15, 16 सेकंड, 17 सेकंड झालेले आहेत. आम्ही इथे स्टॉपवॉच सुद्धा लावला आहे. शक्यतो तुम्ही वेळेवरती हा सामना पूर्ण करायला हवा, ही इनिंग पूर्ण करायला हवी. गोलंदाज रवी डावले, गॅप मध्ये चेंडू टाकलाय. 1 बाउन्सनं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. काय सुंदर फलंदाजी लकी याच्या माध्यमातून होते.
लोकेश पारधी हा खेळाडू ऑन साइडला मोठ्या फटक्याच्या नादामध्ये इथे मात्र विकेट देऊन बसलाय. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच लोकेश पारधी. छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत वंदिला. छत्रपती शिवराज गणेशा आराध दैवत वंदिला. त्या भवानी तलवारीनं, त्या भवानी तलवारीनं माझा महाराष्ट्र घडविला. त्या भवानी तलवारीनं सारा स्वराज निर्मिला. त्या भवानी तलवारीनं माझा महाराष्ट्र घडविला. फलंदाज चला मी प्रत्येक संघाला विनंती करेन किमान 30 सर्कलच्या आसपास तुमचा दुसरा फलंदाज नव्याने येणाऱ्या फलंदाजाने तुमच्या फलंदाजाला बाद झालेल्या फलंदाजाला क्रॉस करायला हवं. कारण वेळ बघा उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. पंच सुद्धा आमचे सकाळपासून उभे असतात. ऊन नक्कीच पूर्णपणे ऊन झेलण्याचा नक्कीच थोडासा चॅलेंज त्यांना सुद्धा असतं. तुम्ही मात्र एक मॅच झाला की जाऊन बसता आराम करता आणि नंतर मैदानामध्ये येता. मात्र पंचांचा सुद्धा आणि आयोजकांचा विचार करा कारण की व्हॉलेंटियर सुद्धा उन्हामध्ये बसलेले असतात. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे तिकडे. स्ट्राईक रोटेट झाले आहे आणि धाव फलक मात्र पुढे सरकला गेला. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 23 धावा. भावेश ठाकरे सध्या या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला फलंदाज. कॉमन प्रीमियर लीग झाली होती. कॉमन प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज ज्युपिटर बाईक ज्याच्या नावावरती गेली तो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत भावेश ठाकरे. आणि एक सुंदर असं काम त्याने केलं होतं आणि काय जबरदस्त कामगिरी आणि मिळालेली ती ज्युपिटर बाईक. हलक्या हाताने चेंडूला खेळला जातोय बघा. त्याला माहिती आहे मी शेवटपर्यंत राहिलो तर सामना नक्कीच चांगल्या पद्धतीने मी खेळेन आणि सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जातोय. धाव फलक मात्र पुढे सरकतोय 24 वरती. सिंगल डबल या ठिकाणी घेण्याचा तो प्रयत्न करतोय. षटक चालू आहे ते म्हणजेच या सामन्याचं दुसरं आणि शेवटचा बॉल शेवटचा चेंडू या ठिकाणी रवी डबले या गोलंदाजाचा अजून सुद्धा बाकी आहे. 8.50-51 म्हणजेच 8 मिनिटं झालेली आहेत. हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज झालाय बाद. चला फलंदाज नवीन फलंदाज चला. यस दादा. बात यही मन में ठानी है माया भवानी. अब सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे. तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. तर बॉलिंग मार्क वरती आलाय तो म्हणजेच अनिकेत भोमटे हा खेळाडू. अनिकेत याच्याकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला क्रिकेट तो खेळत असतो आणि आता मात्र तो आलाय बॉलिंग साठी. तर चला गाई करा जरा. आणि नव्याने फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे विशाल कोते. भावेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. आज त्याच्या मॅन ऑफ द सिरीजचा खेळ जो झाला होता तशा पद्धतीने आज त्याला खेळावं लागेल नागले संघासाठी जर सामने जिंकायचे आहेत. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आलाय. वाईटनं धावफलक मात्र पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती. धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये मी म्हणेन एक 20-22 धावा तरी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मी म्हणेन त्यापेक्षा जास्त धावा येऊ शकतात. मात्र सुरुवात तुमचा बेस जो आहे तुमचा पाया आहे तो कशा पद्धतीने तुम्ही मजबूत केलाय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये एवढ्या धावा आल्या नव्हत्या. इथे लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाईल. टप्प्यावर ते राहिले होते दोन्ही खेळाडू आणि त्या टप्प्याच्या अपेक्षेनं मात्र अपेक्षा भंग झालाय. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 4 धावा.
नक्कीच रद्द दैवत अखंड महाराष्ट्राचं ते म्हणजेच खंडोबा आणि त्याचं गीत वाजवलं गेलं दरम्यान शरीरापासून लांब पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा वाईट लाईनच्या आसपास या ठिकाणी ट्रॅव्हल करत होता, प्रवास करत होता. एकच धाव मिळते, एका धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 30 या धावसंख्येवरती 30. अनिकेत याची जी गोलंदाजी आहे एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून ओळखला जातो अनिकेत याला वाकेपाड्या संघाच्या माध्यमातून. कुणाल असेल आणि कुणाल नंतर अनिकेत असेल, रुपेश असेल, ही जी तिकडी आहे तिकडी चांगल्या पद्धतीने चेंडू ते हाताळत असतात. मात्र रवी डवले सुद्धा त्यांचाच एक भाग आहे आणि रवी सुद्धा चांगली बॉलिंग तो करण्यासाठी माहीर आहे. बघा तिसरं षटक मार्गस्थ 11 मिनिटं झालेली आहेत. कारण की बॅटर जेव्हा बाद होतो तेव्हा आम्ही स्टॉपवॉच थोडासा थांबवतोय. 5 मिनिटं ती तुम्हाला नक्कीच कन्सिडर केली जातील एक्स्ट्रा. हो फलंदाज बाद, बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न, छटकानी करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद झालाय. मार्तंड मल्हारी, शिवा उतारी मार्तंड मल्हारी, मनात जीवन बांधला टाच मारून घोड्याला निघाला बांच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बांच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बांच्या वाड्याला, टाच मारून घोड्याला निघाला बांच्या वाड्याला. देवाचा पडता कानी कळ लावली नारदानी, डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी, डाव चिखली माळसा राणी. पुन्हा एकदा विनंती करेन ज्यांच्या आयडी वरचे स्टॅम्प मुळे फोटो खराब झाले असतील किंवा मग आयडी व ते स्टॅम्प स्पष्ट दिसत नसतील त्याने नवीन आयडी चेंज करून घ्यायच्यात, नवीन आयडी बनवून घ्यायच्यात. लक्षात असू द्या. वॉट बॉल, जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या आसपास या चेंडूला ठेवलं गेलं होतं. बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. मी म्हणेन आंधळी कोशिंबीर जसं म्हटलं तसे आंधळे फटके मारून जमणार नाहीये. तुम्हाला बॅट आणि बॉलचा संपर्क अचूक करावा लागेल आणि क्रिकेटमध्ये तेच जसं म्हटलं जातं ना की ज्याला आयुष्यामध्ये टायमिंग जमली तेच टायमिंग तुम्हाला आयुष्यात कामाला येते आणि क्रिकेटमध्ये टायमिंग ही नक्कीच एका फलंदाजाला कामाला येत असते. टायमिंग झाले चांगली, चेंडू चाललाय टिवरी गावाच्या बाजूना, षटकार. तांडव हे कर्तुधुंद शंकरा, डमरुनाथ टळमळे भूमंडळ हात हो शंकरा, शंकरा. काय जबरदस्त फटका होता. धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. हवेमध्ये चेंडू आहे आणि बघा फलंदाज पाहूया काय घडतंय. तर मात्र आता पाहणं गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं ना आपण गोट्या केल्या तसं ना डबल ढूस, तशा पद्धतीने काहीतरी डबल आउट करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कशा पद्धतीने फलंदाज बाद असेल हे सुद्धा तेवढं पाहणं गरजेचं आहे. तर फलंदाज बाद कुठल्या पद्धतीनं, तर धावचित रनआउट झालाय फलंदाज. डमरुनाथ टळमळे भूमंडळ हात हो शंकरा. अरे मराठे आले रे, शंकराची घेऊन आता रणी निघाले रे. अरे तुफान पेटलं आणि गनिम खेळलं, अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. अरे आले रे आले रे, अरे मराठे आले रे, शंकराची घेऊन आता रणी निघाले रे. अरे तुफान पेटलं आणि गनिम खेळलं, अरे एकच नाव आहे शिवाचं घेतलं. श्वासात राज ध्यासात राज, गावात राज भावात राज, जगण्यात राज मरण्यात राज, हे शिवबार. श्वासात राज ध्यासात राज. चला गाई करा जरा विनंती असेल
दीपेश आलाय बॉलिंग मार्क होती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. काय जबरदस्त असा फटका होता. दीपेश याला मैदानामध्ये आणलाय बॉलिंग मार्क वरती. कोणी कोणी गोलंदाजी केले तर पहिलं षटक टाकलं रुपेश याने, दुसरं षटक टाकलं रवी याने, तिसरं षटक अनिकेत याने. म्हणजेच कुणाल मडके हा उपलब्ध नाहीये आज. ऑन साइडला चेंडूच्या खाली शतरक्षकाला रवी आणि फलंदाज झालाय बाद. मराठी मौला शिवरायाच करू पालन शिवतत्वाचा, पराक्रमाचा आणि शौर्याचा राजा होता तो रयतेचा. एकच राजा शिवाजी माझा जगात सारा गरजला, एकच राजा शिवाजी माझा जगात सारा. या ठिकाणी आमचे 2 खेळाडू जे आपण जर पाहिले तर रवी आणि त्याचा मित्र मला वाटते थोडेसे फिरण्यासाठी कुठेतरी गेले होते. एकमेकांच्या खांद्यावरती हात टाकून आपल्याला पाहायला मिळालं. तर त्यांना माहिती नव्हती की येणारा फलंदाज सुद्धा डावरे हाताचा फलंदाज आहे, त्यामुळे ते ऑनसाईडला क्षेत्ररक्षणासाठी गेले होते. तर पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय की चला पुन्हा एकदा आपापली जागा घ्या, कारण डाहुरी हाताचा फलंदाज अजून एक आलाय आणि त्याचं नाव आहे तो म्हणजेच भूमित जाधव. क्या बात आहे. भूमित याच्याकडे सुद्धा चांगलं टॅलेंट आहे, मात्र त्या टॅलेंटचा वापर केला जाईल का पाहणं गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ठरवून करता येत नाही. जरी आयुष्यामध्ये ठरवून करायचं गेलं तरी सुद्धा एखादी गोष्ट चुकत असते. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा ठरवून खेळायचं झालं तर एखादाच फटका लागत असतो. या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय, चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग दीपेशाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र बॅटला लागून ही धाव आली. धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजेच 43 धावा. किती चेंडू टाकून झालेत दीपेशाचे, तर 4 चेंडू टाकून झालेत आणि 2 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा शिल्लक. आता उजव्या हाताचा फलंदाज आहे त्यामुळे दीपेश याने डाव्या हाताच्या गोलंदाजाला चांगली फिरकी दाखवली होती. आता मात्र फिरकी त्याला दाखवली जाईल उजव्या हाताच्या फलंदाजाला की मग तो त्या फिरकीचा फलंदाज चांगला फायदा घेईल पाहणं गरजेचं आहे. दीपेश ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आणि षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या असेल 47 धावा, माफ करा 49 धावा धावफलकावरती आहेत. कारण की इथे षटकार लागला होता. काय घडतंय काय बिघडतंय, तर फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. धावसंख्या झाली 50 आणि 51चं लक्ष. लक्षात असू द्या यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल, तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि या सामन्याचा विजयी संघ तर ओम सागर बामणगाव आणि आई ग्रुप भाटपाडा. या संघाला सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. तर खेळाडू कक्षामध्ये बसा. समोरचा जो खेळाडू कक्ष आहे तिकडे बसायचं. वाकीपाडा संघ समोरचा यस तिथे बसा. तुम्ही तिथे बसा. तिथे तुम्हाला पाणी वगैरे काय लागलं तर आम्हाला इकडे कळवायचं आहे. पाणी असेल तिथे, सकाळचं सत्र आताच पाणी निघालेलं आहे आणि नौशादादांचं या ठिकाणी आगमन झालंय. नौशादादा पागे यांच्या माध्यमातून भरपूर मेहनत केली जाते. काल त्यांच्या
सहभागींचा वाढदिवस होता, दणक्यात साजरा झालेला दिसतोय आणि मला वाटतं रात्री भरपूर जागरण झालंय, पार्टी वगैरे चालू असेल त्यामुळे थोडेसे उशिरानं आल्यात. महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले. लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे. म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी. नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. चहूबाजूने होती किल्ल्याला त्या तटबंदी. नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या अवतीभवती फलंदाज पाठवून द्या लवकर, लगेच फलंदाज पाठवून द्या. फलंदाज पाठवून द्या. विनंती असेल जसं म्हटलं जातं ना की अखंड महाराष्ट्राचं ज्यांचं स्वप्न आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे किल्ले पाहायला मिळतात तेवढे आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही, लक्षात असू द्या. कारण भरपूर आपण पर्यटनासाठी जात असाल, मात्र जर एखादा तरी आयुष्यामध्ये तुम्ही किल्ला पाहिला नाही तर आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झाल्याचा काहीच फायदा नाही असं म्हटलं जातं. एक एक किल्ला अखंड महाराष्ट्राची कथा सांगतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायानं पुण्य पावन झालेला एक नक्कीच भूमी आहे. त्यामुळं प्रत्येक किल्ल्याच्या पहिल्या पायरीवरती नक्कीच नतमस्तक व्हायला हवं. कारण की आपण जर पाहिलं तर भरपूर किल्ले असे आहेत की त्यांनी जिंकले. जवळजवळ 49 किल्ले महाराजांनी स्वतः डागडुजी केली. आणि आता मात्र सध्या तरी आपण जर पाहिलं तर भरपूर कथानक त्यांच्या छत्रपतींच्या असतील, छत्रपती आणि संभाजीराजांच्या नावानं असतील, ही कथानक प्रसिद्ध होत असतात. असू द्या, दरम्यान सर्व काही महाराष्ट्रासाठी सुरेख घडवत राहा ही एक आपली नक्कीच जिम्मेदारी आहे. दरम्यान टार्गेट आहे या सामन्याचं 51. भावेश आलाय पहिलाच गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट केला. त्याला माहिती होती की डावऱ्याचा गोलंदाज आहे. चेंडू चालला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय फुटबॉल पद्धतीने. असे चेंडू जास्तीत जास्त मुनाफ पटेल आपल्याला भारतीय संघाचा एक गोलंदाज होता तो अडवताना पाहायला मिळायचा. कालच्या दिवसामध्ये मला वाटते परवाच्या दिवशी एक मॅच झाला होता, त्याच्यामध्ये रवींद्र जडेजाने सुद्धा एक असा ट्राय केला होता, मात्र तो बाउंड्री गेला होता. असं दरम्यान आपण पाहू शकतो. भावेश याच्या पहिल्या चेंडूवरती धावा आल्यात. या चेंडूमध्ये त्या 3. अनिकेतने खेळला होता हा फटका.
हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आहे आणि झेल सुटलाय. जाळं मांडलं होतं मात्र ते जाळं फाटलं आणि मासा सटकला. कुठल्या खेळाडूला जीवदान दिलंय तर दीपेश मेघवाले या खेळाडूला मात्र जीवदान दिलेलं आहे. आज कुणाल नाही आहे. अनिकेत आणि कुणाल ही ट्रेडिशनली जोडी असते वाकेपाडा संघाची, त्यामुळं दीपेश मेघवाले याला ओपनिंगसाठी पाठवलं गेलंय. 51चं टार्गेट आहे, मी म्हणेन 51चं टार्गेट. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. फलंदाज बाद. ये रामाचे पारा सुटलाय वारा गो, रामाचे पारा सुटलाय वारा. रामाचे पारा सुटलाय वारा गो, रामाचे पारा सुटलाय वारा. मिनी बाया बघिल्यान दारा गो, माझ्या बाया बैसल्यान दारा गो. मिनी बाया बघिल्यान दारा गो, माझ्या बाया बैसल्यान दारा गो. नवर हातीचा घट मांडीला बाया माझ्या आल्यान खेळाया. नवर हातीचा घट मांडीला बाया माझ्या आल्यान खेळाया. मिनी बाया बघिल्यान दारा गो, माझ्या बाया बैसल्यान दारा गो. मिनी बाया बघिल्यान दारा गो, माझ्या बाया बैसल्यान दारा गो. चला आपण पाहूया. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच दादांनी गाणी सुद्धा सुंदर वाजवलंय. सध्या लग्नांचा हळदींचा मोसम आहे आणि बघा आपल्या समोरून चाललंय ती म्हणजेच वसई आणि दिव्याला जोडणारी ही लाईफलाईन दिवा वसई लोकल मेमो. हवेमध्ये चेंडू गॅपमध्ये टाकला. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत एक धाव मिळाली जाते. एका धावेने धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. ते म्हणजे 4 या धावसंख्येवरती. 5 धावा झाल्यात. 5 धावा झाल्यात. थोडंसं करेक्ट करतोय आमच्या कमेंटला. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र आपण पाहिलं की का या गोलंदाजाला मॅन ऑफ द सिरीज मिळाले असावी. त्याने अनिकेतला बाद करून दाखवलंय की बाउन्स होता, टर्न होता त्या चेंडूमध्ये आणि परफेक्ट टप्पा हा नक्कीच पाहायला मिळाला होता. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. जर बाउन्स नसता तर मधली यष्टी झोकली असती. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. मात्र शफल अँड क्रॉस खेळण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरलाय फलंदाज दीपेश मेघवाले याचा. शेवटचा बॉल. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 5. बघा सुरुवात चांगली झाली पॉवर प्लेच्या षटकाची. इथे जर एखादा डॉट आला तर एक चांगली क्रिकेट होऊ शकते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. आता बाउन्स खाली होता आणि आपण जर पाहिलं तर षटक समाप्त झालाय. काय उत्कृष्ट गोलंदाजी. 1 बाद. 5 अशी धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यस तिजे. माझ्या गौल्या घरी आल्या न बाय, माझ्या गौल्या घरी आल्या. 5 पायरीवरी न बाय, माझ्या गौल्या घरी आल्या. बाय माझ्या गौल्या घरी आल्या. थँक्यू. नक्कीच मला वाटते 10वीचे काही पेपर असतील का अजून की झाले? चालू आहेत. तर त्यांच्यासाठी एक न्यूज आहे. त्या न्यूजवरती विश्वास ठेवू नका अशी विनंती करेन. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली शतरक्षक लोकेश पारधी. खराब शतरक्षण झालाय. खराब शतरक्षण. मात्र फिल्डिंग साठी टाळ्या वाजवल्यात. कदाचित या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा पहिला गडी मिळाला असता तो म्हणजेच रोहित डोकपोडे याला. टेक द कॅच, विन द मॅच. हा महत्वाचा फलंदाज आहे. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते ती
6. लॉर फुलटॉस अजून एक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. दीपेश मेघवाले बाद झालाय. बाया माझ्या कशावरती थांबल्या. आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय मान्यवरांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. इथे असलेल्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतोय. आणि रुपेश आलाय नव्यानं बॅटिंग साठी आणि त्याचा संघ अडचणीमध्ये सापडलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. रुपेश विरुद्ध रोहित अशी लढत. हो वाडा बॉल. चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला होता. रुपेशाची अपेक्षा होती की चेंडू थोडासा उडेल, मात्र नाही. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधनं ट्रॅव्हल झाला. थोडासा शफल सुला झाला होता. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने ठरवलंय की वाईड लाईन आहे तीच फक्त कन्सिडर केली जाईल. तुम्ही कितीही बाहेर जा, गोलंदाजाला फलंदाजच्या मागची जागा खुली होते, त्यामुळे तुम्ही तिकडे ॲक्युरेट कामगिरी करू शकता. हवेमध्ये चेंडू विशाल कोदे याच्या हातामध्ये जेल आणि फलंदाज रुपेश मोरे सस्त्यामध्ये बाद. एक न्यूज आहे महाराष्ट्र 18 वरती, महा 18 वरती. तर 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना सर्रास पास केलं जाणार आहे. मात्र ह्या न्यूजवरती लक्ष ठेवू नका, अभ्यास करा, करून पुढे प्रॉब्लेम होणार. हवेमध्ये चेंडू आहे. रवी डवले हा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि चेंडू टॉपच लागला होता. धावफलक 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 7 वरती. थोडीशी परिस्थिती बिकट झाली आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. रोहित याचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. काय सुंदर बॉलिंग केले. सामना करेल आता मात्र मंगेश चिरनाडे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्राईक वरती. व्हाईट बॉल. इथे शफळ वाईट असतात तर हा वाईट या ठिकाणी नसता. मात्र पंचांचा भार हलका करण्याचा थोडासा विचार असोसिएशनने केलाय आणि त्यांनी सांगितलंय की गोलंदाज मैदानामध्ये टुर्नामेंट खेळण्यासाठी येतो याचा अर्थ तो सराव करून येतोय आणि ही त्याची परीक्षा आहे. म्हणून जर फलंदाज सफळ होत असेल तर त्याला या साईडची जागा आपण अंपायरच्या दृष्टिकोनातून खाली ठेवले की तिकडे चेंडू टाकायला हवा. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक लोकेश आणि सुंदर असा झेल. फलंदाज बाद. मात्र यस पंचांनी चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू असेल, लक्षात असू द्या. फलंदाजाने थोडस सीमारेषेच्या आतमध्येच थांबा जेणेकरून पाहिले जाईल अगोदर. दुर्घटना से देर भली. पंचांचा रिव्ह्यू आहे. सध्या आपल्याकडे फॅसिलिटी उपलब्ध आहेत म्हणून आपण वापरतोय. नसल्या त्या दिवशी तुम्हाला कोणी थांबवणार नाही. यस, फलंदाज बाद आहे.
पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी तुझे लग्नाला व्याची पैसे हांड कनशी बघा आपण जाऊया आता 2 षटक पूर्ण झाले 12 चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर डिव्हिन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला ते फ्लॅश होत असेल किती धावांची गरज तर 12 चेंडू 43 धावांची गरज 12 चेंडू 43 धावांची गरज असेल जेव्हा आपण लाईव्ह टुर्नामेंट पाहत असतो तेव्हा लगेच आमचा डिव्हिन लाईव्हचे प्रतिनिधी जे आहेत जे VTACAच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट करतात ते लगेच ओ लॉर फुलटॉस चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार बाई मी तुळजापूरला जाते ग बाई मी मातापूरला जाते ग बाई मी तुळजापूरला जाते ग आणि मातापूरला जाते ग हळदी कुंकू घेते ग नावा पायला वाहते ग हळदी कुंकू घेते ग थँक्यू डीजे 11 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे सामना संपलेला नाहीये असं रवी सांगतोय आणि रवी आणि मिलिंद हेमंत ओ व्हाट अ शॉट पॅड लाईन वरचा चेंडू होता चेंडूला टाइम केला गेलाय बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार आम्ही जातीन हाव कोली आमची सारखा नाही कोणी आम्ही जातीन हाव कोली आमची सारखा नाही कोणी आमची पाठीशी उभी हाय ती कारल्याची एक विरामाय आई आई गं, आई आई गं, दे दर्शन ग माझे बाय आई गं, थँक्यू डीजे चला 10 चेंडू 31 धावांची गरज अजून सुद्धा वाकीपाडा संघाला जिंकण्यासाठी लोकेश याच्यावरती 2 चेंडू होते 2 मोठे फटके आलेत रवी डवल्याच्या माध्यमातून हवेमध्ये चेंडूच्या खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद DJ Vaibhav in the mix. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता 9 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल दीपेश आलाय स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं एक चांगली गोलंदाजी आता मात्र चांगला कमबॅक केलाय लोकेश याने चांगली क्रिकेट लोकेश याच्या माध्यमातून आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती दरम्यान 1 धाव पूर्ण होईल एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये किती चेंडू टाकून झालेत आपण पाहतोय तर शेवटचा बॉल असेल आणि 30 धावांची मला ते अजून सुद्धा गरज असेल 7 चेंडू मध्ये 7 चेंडू आणि 30 धावा 7-30 चा हे गणित आहे सामना थोडासा अडकलाय सामना थोडासा फसलाय सामना थोडासा नक्कीच आपण जर पाहिलं कठीण झालाय राईट मोर द विकेटचा मारा पुन्हा एकदा वाह हो क्या बात आहे चेंडू या ठिकाणी टर्न झाला त्यामुळे दीपेश सांगत होते की हा चेंडू थोडासा वाईट वाटतोय मात्र पंचांनी नाकारलं गेलं षटक समाप्त झालं 6 चेंडू आणि 30 धावांची गरज उठ उठ माऊले घट मांडलाय नवरातीचा सण आयलाय उठ उठ माऊली घट मांडलाय नवरात्रीचा सण आलाय नवरातीचा सण आयलाय नवरात्रीचा सण आलाय तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय नवरातीचा सण आयलाय तुझ्या
6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये आपण पाहतोय की 30 धावांची गरज आहे. थोडस वातावरण थोडस दूर आपल्याला थोडस जाणवतंय. दुर्गट वातावरण जाणवतंय. कुठेतरी आग लागली असावी किंवा मग अरे क्या बात आहे. पहिला चेंडू क्लीन बॉल केला दीपेश याला. गोलंदाज भूमित. कशाला मिस कॉल करतो ए बाब्या बाब्या कशाला मिस कॉल करतो मनात काय ते राज तू बोल हिम्मत नाही तर फोनवर बोल ही जखम कशाला कॉल करतो कशाला मिस कॉल करतो ए बाब्या मला बाब्या कशाला मिस कॉल करतो ए बाब्या बाब्या कशाला मिस कॉल करतो. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 30 धावांची गरज असेल. मोठा फटका आलाय आणि इथे मात्र मॅच अजून संपलेली नाही असं दर्शवतात वाकीपाडा संघाचे फलंदाज. नारली पुनवेचे सणाला नारली पुनवेचे सणाला माझा ढाली हाय सगाते नारजी उचल दर्याला नारजी उचल काय दर्याला. जबरदस्त मॅच झाली आहे. 4 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती फक्त एक षटकार. प्रत्येक चेंडूवरती हवेमध्ये चेंडू चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. गुरु तांडेल सांगत होती की अजून एक षटकार लागला तर मजा येईल मॅच बघण्यासाठी. मात्र ती मजा या ठिकाणी पहिल्याच चेंडूपासून आली. 18 धावांची गरज आहे. 3 बॉल 18. लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला बाबानी नेला. थँक्यू दीपक अधेर. दीपक जलता है. आता मात्र या ठिकाणी सामना थोडासा क्या बात आहे क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण 100% एफर्ट्स या ठिकाणी दिले गेलेत. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. फक्त एक धावाली एका धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या धाव संख्येवरती. आता 17 धावांची गरज आहे. माफ करा. यस 17 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते 2. करेक्ट केलं. कारण थोडासा आमची सुद्धा कधी कधी गफलत होते हिसाब लावताना. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हेमंत याच्या माध्यमातून आज मला वाटते जयेश सुद्धा नाहीये. मिलिंद मला वाटते दिसलेलं नाहीये. कुणाल नाहीये. थोडासा नक्कीच त्रास होतोय. मात्र ओव्हरऑल सगळ्या फलंदाजांनी त्यांचं काम चोख बजावलंय. फक्त सुरुवातीचे जे फलंदाज होते ते कमी पडले असं सांगायला काहीच हरकत नाहीये. एक चेंडू शेवटचा शिल्लक असेल आणि आलाय षटकार. फरक पडत नाहीये या षटकाराने. सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाने. DJ Sangam in the टॉससाठी यायचंय. तर मॅन ऑफ द मॅच रोहित डोकपोडे.